नमस्कार मित्रांनो, मी आरजे आणि तुमचं मनापासून स्वागत करतोय आपल्या अत्यंत खास यूट्यूब चॅनल बोलकी पुस्तकेमध्ये। इथे आपण फक्त पुस्तकं वाचत नाही, इथे आपण विचार ऐकतो, अनुभव समजून घेतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळवतो। आज आपण चर्चा करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या पुस्तकावर, द सायकॉलॉजी ऑफ मनी, मॉर्गन हाउसल, आणि खास करून या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायावर, चॅप्टर 1, नो वन्स क्रेझी, म्हणजेच कोणीही वेडा नाही। मित्रांनो, पैशांबद्दल प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो। आपल्याला कधी ना कधी असं नक्कीच वाटतं, हा माणूस पैसे हाताळताना इतका विचित्र का वागतो, असा निर्णय कोण घेतो? पण खरं सांगायचं तर तो माणूस वेडा नसतो, फक्त त्याचा अनुभव तुमच्यापेक्षा वेगळा असतो। आणि हाच या अध्यायाचा गाभा आहे, नो वन्स क्रेझी। चला थोडा विचार करूया। कधी तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा ओळखीच्या लोकांशी पैशांबद्दल चर्चा केली आहे का? केलीच असेल, आणि त्या चर्चेत कोणाचा तरी विचार तुम्हाला थोडासा विचित्र वाटला असेल। तुम्हा समजलं नसेल की हा असा निर्णय कसा घेऊ शकतो। तुम्ही म्हणत असाल, मी असतो तर असं कधीच केलं नसतं। पण लक्षात ठेवा, तुमचा निर्णय तुमच्या अनुभवावर आधारित असतो आणि त्याचा निर्णय त्याच्या अनुभवावर। म्हणजे काय? म्हणजे कोणीही वेडा नाही। प्रत्येक माणसाची पैशांबद्दलची मानसिकता त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांमधून तयार होते। त्याचं बालपण, त्याने पाहिलेली गरिबी किंवा समृद्धी, आर्थिक संकट, यश, अपयश, घरचं वातावरण, या सगळ्यांचा त्याच्या निर्णयांवर खोल परिणाम झालेला असतो। म्हणूनच एखादा निर्णय आपल्याला चुकीचा वाटला तरी तो निर्णय घेणाऱ्या व्यक्तीसाठी तो अगदी योग्य असू शकतो। आता एक साधं उदाहरण पाहूया। समजा तुम्ही म्हणता, आर्थिक सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे, पैसे जपून वापरले पाहिजेत। पण तुमचा मित्र म्हणतो, नाही रे, पैसे वाढवायचे असतील तर जोखीम घ्यायलाच हवी। ऐकायला थोडं विसंगत वाटतं, नाही का? पण हे असं का होतं? कारण तुमचा प्रवास वेगळा आहे आणि त्याचा प्रवास वेगळा। कदाचित तुम्ही अशा घरात वाढलात जिथे आर्थिक चढ उतार पाहिले गेले, म्हणून तुमच्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे। आणि तुमचा मित्र, कदाचित त्याने संधी घेतल्या, जोखीम घेतली आणि त्यातून काहीतरी मिळवलं, म्हणून त्याचा विश्वास आहे जोखीम घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही। दोघंही चुकीचे नाहीत, फक्त दोघांचे अनुभव वेगळे आहेत। मित्रांनो, या अध्यायात लेखक सांगतो की आपण लोकांच्या निर्णयांकडे फक्त आकड्यांच्या चष्म्यातून पाहतो, पण प्रत्यक्षात ते निर्णय भावना, अनुभव आणि आठवणींवर आधारलेले असतात। म्हणूनच पैशांबद्दलचा प्रत्येक निर्णय थोडासा भावनिक असतो। आता इथे एक महत्त्वाचा विचार आता येतो। स्टीव्ह जॉब्स एकदा म्हणाले होते, जोखीम घ्यायचा हक्क प्रत्येकाला आहे, पण तो निर्णय समजून घ्यायला हवा। स्टीव्ह जॉब्सचे अनेक निर्णय धाडसी होते। काही लोकांना ते वेडेपणासारखे वाटले, पण त्याच्या आयुष्याच्या अनुभवांनी त्याला तो आत्मविश्वास दिला होता। जोखीम घेतल्याशिवाय काही मिळत नाही, हा त्याचा विश्वास होता, आणि तो विश्वास त्याच्या अनुभवातून तयार झाला होता। त्याचप्रमाणे पैशांबद्दल निर्णय घेताना आपण इतरांच्या निर्णयांवर लगेच शिक्का मारू नये, कारण आपल्याला त्यांचा संपूर्ण प्रवास माहीत नसतो। कधी कधी असं होतं, तुम्ही गुंतवणूक करता, जोखीम घेता आणि ती फसते। त्यावेळी निराशा येते, भीती येते। पण दुसरा एखादा माणूस त्याच परिस्थितीतही हार मानत नाही, कारण त्याने आधीही अपयश पाहिलंय आणि त्यातून तो बाहेर आलाय। म्हणजेच प्रत्येकाची सहनशक्ती, प्रत्येकाची प्रतिक्रिया, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि म्हणूनच कोणीही वेडा नाही। मित्रांनो, पैशांबद्दलचा प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा आहे। तो फक्त बँक बॅलन्स पुरता मर्यादित नाही, त्यामध्ये भावना आहेत, आठवणी आहेत, संघर्ष आहेत आणि शिकवण आहे। कधी कधी एखादा माणूस म्हणतो, पैसा सगळं काही नाही। हे वाक्य ऐकून आपल्याला वाटतं, याला काय कळतंय? पण कदाचित त्याने पैशासाठी धाव घेतली आहे आणि शेवटी त्याला समजलं आहे की खरा आनंद तिथे नाही। स्टीव्ह जॉब्स असोत किंवा रतन टाटा, त्यांच्या यशामागे केवळ पैसा नव्हता, तर शांत मन, स्पष्ट निर्णय आणि मूल्यांवर आधारित विचार होते। म्हणून मित्रांनो, या पहिल्या अध्यायातून आपण काय शिकतो? आपण शिकतो की दुसऱ्याच्या पैशांबद्दलच्या निर्णयावर लगेच टीका करू नका, त्याच्या निर्णयामागचा प्रवास समजून घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले स्वतःचे निर्णय घेताना आपल्या अनुभवांची जाणीव ठेवा, पण इतरांच्या अनुभवांचाही आदर करा। कारण शेवटी पैशांबद्दल कोणीही वेडा नसतो, आपण फक्त वेगवेगळ्या वाटांनी चाललेले असतो। तुम्ही कधी असा विचार केला आहे का? जरा थांबा आणि एक वेगळी, थोडी कठीण परिस्थिती डोळ्यासमोर आणा। समजा तुम्हाला आयुष्यातले काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत। त्यावेळी तुम्ही जे निर्णय घेता ते खरंच फक्त तर्कावर आधारित असतात का? की तुम्ही ज्या परिस्थितीत होतात, ज्या अवस्थेतून तुम्ही गेलेले असता, त्या सगळ्याचा त्यावर खोल प्रभाव असतो? आज आपण ज्या पैशांबद्दलच्या निर्णयांवर चर्चा करतो, ते निर्णय आपल्या भविष्यास आकार देणार असतात, आणि हे निर्णय कधीच पोकळ नसतात। ते तुमच्या आयुष्यातल्या अनुभवांतून जन्म घेतलेले असतात। आता तुमच्या मनात प्रश्न येत असतील, कसं? का? नेमके कोणते अनुभव या निर्णयांना आकार देतात? याच सगळ्याची उत्तरं आपल्याला इथे मिळतात। मित्रांनो, पैशांबद्दल घेतलेले निर्णय आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करतात, पण ते निर्णय अचानक घेतलेले नसतात। तुम्ही आज ज्या पद्धतीने पैसे वापरता, जसा खर्च करता, ज्या दिशेने गुंतवणूक करता,
त्यामागे तुमचे अनुभव, संघर्ष आणि परिस्थिती उभी असते. थोडक्यात सांगायचं तर तुमचे आर्थिक निर्णय हे तुमच्या जीवन प्रवासाचंच प्रतिबिंब असतं. आता हे थोडं नीट समजून घेऊया. काही लोकांचा आर्थिक इतिहास खूप कठीण असतो. गरिबी पाहिलेली असते, कुटुंबाने संघर्ष केला असतो. अशा लोकांसाठी पैसा फक्त नोटा किंवा आकडे नसतो, तो सुरक्षिततेचा आधार असतो. त्यांना माहीत असतं पैसा म्हणजे उद्याची हमी, म्हणूनच ते पैसे मिळवण्यासाठी कोणताही निर्णय घ्यायला तयार असतात. कधीकधी त्या निर्णयाचा पश्चात्तापही होतो, पण त्या क्षणी त्यांचं लक्ष फक्त एका गोष्टीवर असतं, पैसा मिळाला पाहिजे, कारण त्यांच्या अनुभवांनी त्यांना तसं शिकवलेलं असतं. आता ह्याच्याच उलट परिस्थितीत असलेली एक व्यक्ती पाहूया. ही व्यक्ती लहानपणापासूनच संपन्न वातावरणात वाढलेली असते. तिच्यासाठी पैसा म्हणजे साधन. तो सुरक्षितता देतो, पण त्याचबरोबर जबाबदारीही शिकवतो. ही व्यक्ती प्रत्येक खर्चाचा विचार करते, कारण तिला माहीत असतं पैसे सहज मिळाले तर ते सहज जाऊही शकतात. म्हणून तिचा विचार असा असतो, पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याचा योग्य वापर अधिक महत्त्वाचा आहे. या व्यक्तीच्या निर्णयांमध्ये खर्च आणि गुंतवणूक यांचा समतोल दिसतो. आता इथे एक गोष्ट स्पष्ट होते. प्रत्येक व्यक्तीचा पैशांबद्दलचा दृष्टिकोन त्याच्या अनुभवांवर आधारित असतो. काहींसाठी पैसा हा आयुष्य वाचवणारा आधार असतो, तर काहींसाठी तो भविष्य घडवण्याचं साधन असतो. म्हणजेच पैशांबद्दलचा प्रत्येक निर्णय तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी घडवलेला असतो. आयुष्यात कोणताही मोठा निर्णय तो त्या क्षणाच्या परिस्थितीवर आधारित असतो. समजा तुम्हाला लहान वयातच संपत्ती मिळाली, तर तुमची विचारसरणी आणि निर्णय घेण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असू शकते. पण जर तुम्ही कमतरतेत वाढला असाल, तर तुमच्या मनात एकच विचार असेल, आता पैसे मिळाले आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत गमावायचे नाहीत. म्हणूनच तुम्ही जोखीम घेण्याऐवजी पैसे सुरक्षित ठेवण्याकडे जास्त झुकता. याचे परिणामही असतात. आजची बचत तुम्हा उद्याचं सुरक्षित भविष्य देऊ शकते. पण दुसरीकडे संपन्न कुटुंबातून आलेली व्यक्ती पैशांकडे वेगळ्या नजरेने पाहते. तिच्यासाठी पैसा आरामदायक आयुष्याचं साधन असतो. ती पैसा फक्त साठवण्याऐवजी तो कसा वापरायचा, कसा समाजासाठी उपयोगी करायचा याचा विचार करते. आता जरा स्वतःला प्रश्न विचारा, पैसा तुमच्या आयुष्यावर किती प्रभाव टाकतो? तुमचे निर्णय तुमचे आयुष्य किती बदलतात? मला इथे एक विचार आठवतो. रतन टाटा एकदा म्हणाले होते, पैसा हे केवळ एक साधन आहे, त्याचा योग्य वापर कसा करायचा हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. हे शब्द त्यांच्या अनुभवातून आलेले आहेत. त्यांनी यश पाहिलं, चुका पाहिल्या आणि त्या चुकांतून शिकून पुढचे निर्णय घेतले. म्हणूनच पैसा जरी साधन असला तरी त्यामागची भावना, विचार आणि मानसिकता आपल्या निर्णयांवर खोल परिणाम करते. गुंतवणूक करताना आपण नफा पाहतो, पण त्यावेळी आपण कोणत्या मानसिक अवस्थेत आहोत याकडेही लक्ष द्यायला हवं. समजा आयुष्यात अचानक मोठं आर्थिक संकट आलं, खर्च वाढतोय, उत्पन्न कमी होतंय. तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही थांबून विचार कराल, माझ्या आजच्या निर्णयांचा उद्यावर काय परिणाम होईल. तुम्ही खर्च कमी कराल, बचतीकडे वळाल. पण याच परिस्थितीत दुसरी व्यक्ती वेगळा निर्णय घेऊ शकते, कारण तिचे अनुभव वेगळे आहेत. आणि म्हणूनच पैशांबद्दलचे निर्णय फक्त तर्कावर आधारित नसतात. त्यामध्ये भावना असतात, संघर्ष असतात, आयुष्याचे धडे असतात. अशा वेळी निर्णयांना एक खोल अर्थ मिळतो. इथे मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शब्द आठवतात. ते म्हणाले होते, पैसा यशाची हमी देत नाही. तुमची मेहनत, तुमचं समर्पण आणि तुमचं कामच तुमचं यश ठरवतं. आणि हाच या सगळ्याचा खरा अर्थ आहे. पैसा महत्त्वाचा आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं विचार करणं, तुमचं धैर्य आणि तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. कधी तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का, आयुष्यात सगळेच संघर्ष करतात, मग काही लोकांना कमी मेहनतीत चांगलं जीवन कसं मिळतं? जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राशी त्याच्या यशाबद्दल किंवा संघर्षाबद्दल बोलता, तेव्हा काहीतरी वेगळं जाणवतं. कधी तुम्ही त्याच्याशी सहमत नसता, कधी त्याचे निर्णय तुम्हाला पटत नाहीत, आणि कधी तुमच्या अनुभवांवरून त्याच्या आयुष्याचा अर्थच लागत नाही. काही लोक थोड्याच प्रयत्नांत चांगलं जीवन जगतात, तर काही लोक प्रचंड मेहनत करूनही सतत संघर्ष करत राहतात. हा प्रश्न अगदी नैसर्गिक आहे, पण त्याचं उत्तर सोपं नाही. आज आपण बोलणार आहोत जीवनाचे निरनिराळे अनुभव आणि पैशांवर त्यांचा होणारा परिणाम याबद्दल. मित्रांनो, प्रत्येकाचा जीवन प्रवास एकसारखा नसतो. कोणाच्या आयुष्यात नशीब जास्त असतं, कोणाच्या आयुष्यात परिश्रम, तर कोणाच्या आयुष्यात परिस्थिती. आणि या तिन्ही गोष्टी पैशांबद्दलच्या निर्णयांवर खोल परिणाम करतात. कधी तुम्ही विचार केला आहे का, काही लोकांना पैसे सहज मिळतात, तर काही लोक सतत प्रयत्न करूनही यशापर्यंत पोहोचत नाहीत. याची कारणं खूप खोल आहेत, आणि ती कारणं त्या व्यक्तीच्या आयुष्याशी, त्याच्या संघर्षाशी आणि त्याच्या अनुभवांशी जोडलेली आहेत. चला यावर थोडा विचार करूया. एक व्यक्ती आहे जिला लहान वयातच संपत्ती मिळते, मोठं घर, चांगली गाडी, सुखी आणि सुरक्षित आयुष्य. अशी व्यक्ती स्वतःला यशस्वी समजते. तिला पैशाची फार चिंता नसते, कारण तिचं आयुष्य आधीपासूनच सुरक्षित असतं. त्यामुळे पैशाची किंमत तिला फारशी जाणवत नाही. पैशांबद्दल तिचा दृष्टिकोन थोडासा निष्काळजी होतो. संघर्ष कमी असल्यामुळे भविष्यही तिला सोपं वाटतं. आयुष्य जणू स्वप्नासारखं चाललेलं असतं.
आता याच्या अगदी उलट परिस्थिती पाहूया. एक दुसरी व्यक्ती आहे जी लहानपणापासून आर्थिक कष्टांमध्ये वाढलेली आहे, गरिबी पाहिलेली आहे, संघर्ष अनुभवलेले आहेत, पैशासाठी सतत झगडावं लागलेलं आहे. ती प्रामाणिक मेहनत करते, आयुष्य सावरायचा प्रयत्न करते, पण अपेक्षित यश तिला वारंवार हुलकावणी देतं. पैसे मिळवणं तिच्यासाठी सोपं नसतं, तिचं आयुष्य कमी सुलभ असतं आणि तिचे निर्णय सध्याच्या परिस्थितीवर आणि भविष्यातील भीतीवर आधारित असतात. या सगळ्यामुळे तिच्या मनात पैशांबद्दल एक वेगळीच मानसिकता तयार होते. म्हणूनच काही लोक आयुष्यभर मेहनत करत राहतात, पण त्यांना पाहिजे ते यश कधीच मिळत नाही. इथून एक गोष्ट स्पष्ट दिसते: नशीब आणि परिस्थिती यशावर आणि पैशांबद्दलच्या निर्णयांवर मोठा प्रभाव टाकतात. काही लोकांची परिस्थिती त्यांच्या निर्णयांवर पूर्ण नियंत्रण ठेवते, तर काही लोक प्रचंड प्रयत्न करूनही आपलं आयुष्य बदलू शकत नाहीत. आता हे थोडं नीट समजून घेऊया. नशीब, परिश्रम आणि परिस्थिती जीवनाच्या वेगवेगळ्या अनुभवांमुळे प्रत्येकाचा पैशांबद्दलचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण ह्या सगळ्यात 3 घटक खूप महत्त्वाचे असतात: नशीब, परिश्रम आणि परिस्थिती. नशीब कधीच आपल्या हातात नसतं. काही लोक जन्मतःच भाग्यवान असतात, त्यांना लहान वयात संधी मिळतात, आयुष्य थोडं सोपं होतं, संघर्ष कमी असतो. अशा लोकांना यशाचा मार्ग लवकर सापडतो. पण काही लोक प्रचंड संघर्ष करूनही ठोस परिणाम पाहू शकत नाहीत, कारण नशीब त्यांच्या बाजूने नसतं. परिश्रम, दुसरा घटक म्हणजे परिश्रम. काही लोक अविरत मेहनत करतात, दिवस रात्र झटतात, तरीही त्यांना मिळणारा परिणाम त्यांच्या कष्टांइतका नसतो. तरीसुद्धा ते हार मानत नाहीत, नवे मार्ग शोधतात, नवे प्रयत्न करत राहतात. हे परिश्रम त्यांच्या पैशांबद्दलच्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. परिस्थिती, कधीकधी परिस्थिती निर्णयांवर मोठा प्रभाव टाकते. काही लोक ज्या परिस्थितीत जन्माला येतात त्याच परिस्थितीवर त्यांचे निर्णय आधारलेले असतात. काहींकडे साधनं नसतात, म्हणून त्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतात, तर काही लोकांना परिस्थिती अनुकूल मिळते, त्यामुळे निर्णय घेताना त्यांना थोडा अधिक आराम मिळतो. याच कारणामुळे पैशांबद्दलचे निर्णय वेगवेगळे दिसतात. जगभरातील अनेक यशस्वी लोक याच गोष्टीचं उदाहरण आहेत. स्टीव्ह जॉब्सचं आयुष्य पहा. संघर्ष, धाडस आणि कल्पकतेची गोष्ट आहे तीर्थरूप. त्याने जोखीम घेतली, निर्णय घेतले आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं. त्याचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणा आहे. तसंच रतन टाटा यांचं आयुष्यही संघर्षातून घडलेलं आहे. संधी होत्या, पण त्यांनी पैसा नेहमी साधन म्हणूनच वापरला. त्यांच्यासाठी मूल्य, ध्येय आणि समाजासाठी योगदान हे जास्त महत्त्वाचं होतं. म्हणूनच कधीकधी कितीही मेहनत केली तरी यश मिळेलच असं नाही, कारण तिथे परिस्थिती आणि नशीब यांचाही मोठा वाटा असतो. मित्रांनो, पैशांबद्दल निर्णय घेताना आपल्या आयुष्यातील या सगळ्या घटकांचा विचार करा. तुमचे संघर्ष, तुमची परिस्थिती, तुमचे अनुभव हेच तुमच्या निर्णयांना आकार देतात. म्हणूनच प्रत्येकाचा पैशांबद्दलचा प्रवास वेगळा असतो. कधी तुम्ही असा विचार केला आहे का, बरोबर निर्णय म्हणजे नक्की काय? आपण सगळेच आयुष्यात निर्णय घेतो. तुम्ही, तुमचे मित्र, कुटुंबीय, सहकारी, प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घेत असतो. पण या सगळ्यात खरी गंमत कुठे आहे माहिती आहे का? बरोबर निर्णय ही संकल्पनाच थोडी गोंधळात टाकणारी आहे. कारण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव, परिस्थिती आणि विचारांची पार्श्वभूमी वेगवेगळी असते आणि म्हणूनच एकाच परिस्थितीत वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होते: पैशांच्या बाबतीत एकच योग्य मार्ग असतो असं नाही. पैशांबद्दल घेतलेले निर्णय किती विचारपूर्वक घेतले जातात, किती नैतिकतेने घेतले जातात हे नक्कीच महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर त्या निर्णयामागचा अनुभव, परिस्थिती आणि विचारांची बैठक हे सगळंही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच जेव्हा प्रत्येकाची स्थिती वेगळी असते तेव्हा एखादा निर्णय पूर्णपणे चूक किंवा बरोबर असा ठरवणं कठीण होतं. मित्रांनो, आयुष्यात घेतलेला प्रत्येक निर्णय त्या व्यक्तीच्या अनुभवांवर आणि परिस्थितीवर आधारलेला असतो. तुमचं निर्णय घेणं तुमच्या अनुभवांवर, कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर आणि तुम्ही ज्या समाजात वाढलात त्यावर अवलंबून असतं. ज्याच्या कुटुंबाने खूप संघर्ष पाहिला आहे त्याला पैशांबद्दल जपून विचार करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरीकडे ज्याच्या आयुष्यात संपत्ती आहे त्याच्या निर्णयामध्ये खर्च, गुंतवणूक आणि भविष्यातील सुरक्षिततेचा विचार असतो. कधीकधी तुम्हाला तुमचेच काही निर्णय आठवून असं वाटेल, मी तो निर्णय का घेतला असेल, किंवा इतरांच्या निर्णयांकडे पाहून त्याने असं का केलं असा प्रश्न पडेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे त्याच्यासाठी खर्च करणं किंवा इतरांना मदत करणं हा त्याच्या दृष्टीने बरोबर निर्णय असू शकतो. कारण त्याला माहीत असतं त्याच्याकडे पुरेशी सुरक्षितता आहे. म्हणूनच प्रत्येकाचा बरोबर निर्णय वेगळा असतो आणि त्याचं कारण असतं त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, कुटुंबाची आर्थिक स्थिती, आयुष्यातील संघर्ष आणि त्याने घेतलेले अनुभव. चला एक उदाहरण पाहूया. समजा एका व्यक्तीला थोडे पैसे गुंतवायचे आहेत. त्याच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक सुरक्षित पण कमी परतावा देणारी गुंतवणूक, दुसरा थोडी जोखमीची पण जास्त फायदा देऊ शकणारी गुंतवणूक. आता जो माणूस आयुष्यात संघर्षातून आलेला आहे, ज्याला सुरक्षितता सर्वात महत्त्वाची वाटते, तो नक्कीच पहिला पर्याय निवडेल. त्याला जोखीम नको असते, कारण त्याच्या आयुष्यात अस्थिरतेचा अनुभव आधीच आलेला असतो.
पण दुसरीकडे जो माणूस काहीतरी नवीन करायचं ठरवतो, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करतो, तो कदाचित दुसरा पर्याय निवडेल. त्याला माहीत असतं मोठं काही साध्य करायचं असेल तर जोखीम घ्यावीच लागते. तो त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवतो आणि त्या धाडसावर पुढे जातो. इथेच मुद्दा आहे. एकाच परिस्थितीत दोघांचे निर्णय वेगळे आहेत, पण दोघेही चुकीचे नाहीत. कारण पैशांबद्दल एकच योग्य मार्ग असतो असं नाही. प्रत्येकाचा मार्ग त्याच्या अनुभवांवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असतो. तुम्हाला दुसऱ्याचा निर्णय जोखमीचा वाटेल, पण त्याच्यासाठी तो निर्णय अगदी योग्य असू शकतो. पैशांबद्दल प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. कोणी पैसे जपून ठेवतो कारण त्याला सुरक्षितता हवी असते, तर कोणी जोखीम घेतो कारण त्याला मोठ्या संधी दिसत असतात. हे सगळं त्या व्यक्तीच्या अनुभवांवर आधारित असतं. म्हणूनच पैशांबाबत एकच आदर्श मार्ग ठरवणं खूप कठीण आहे. कारण प्रत्येकाची पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, निर्णय घेण्याची पद्धत आणि संघर्ष वेगळे असतात. तुमचे निर्णय इतरांना योग्य वाटतीलच असं नाही, आणि इतरांचे निर्णय तुम्हाला पटतीलच असंही नाही, पण ते निर्णय त्यांच्या आयुष्याच्या अनुभवातून आलेले असतात. आता हे समजून घ्यायला 2 मोठी उदाहरणं पाहूया. स्टीव्ह जॉब्स, त्याच्या निर्णयांमागे एक वेगळाच दृष्टिकोन होता. त्याने व्यवसायात, तंत्रज्ञानात आणि टीमवर विश्वास ठेवून मोठी जोखीम घेतली, कारण त्याला माहीत होतं यशासाठी धाडस गरजेचं आहे. दुसरीकडे रतन टाटा, त्यांच्यासाठी पैसा फक्त कमाईचं साधन नव्हता. त्यांच्या निर्णयांमागे समाज, लोकांचं भलं आणि दीर्घकालीन विचार होता. दोघेही यशस्वी झाले, पण त्यांचा मार्ग वेगळा था. आणि हेच खरं आहे. तुमच्या आयुष्यातील परिस्थिती आणि अनुभव तुमच्या निर्णयांना आकार देतात. तुम्ही गुंतवणूक करत असाल, नवा व्यवसाय सुरू करत असाल किंवा एखादा धोका घेत असाल, तुमचा निर्णय दुसऱ्यांपेक्षा वेगळा असू शकतो. आणि जोपर्यंत तुमचा निर्णय तुमच्या जीवनदृष्टीशी सुसंगत आहे आणि तुम्हाला त्यावर विश्वास आहे, तोपर्यंत तो निर्णय तुमच्यासाठी बरोबर आहे. शेवटी एकच मोठं सत्य आहे. पैशांच्या बाबतीत एकच मार्ग असावा असं काहीही नाही. प्रत्येक निर्णय त्या व्यक्तीच्या परिस्थिती, संघर्ष, अनुभव आणि अपेक्षांवर आधारित असतो. म्हणूनच इतरांच्या निर्णयांवर मत बनवण्याआधी त्यांचा प्रवास समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा, कारण तो तुमच्या अनुभवांतूनच जन्म घेतलेला असतो. आयुष्यात अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की आपण आयुष्यभर जे निर्णय घेतो ते सगळेच पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतात. खूप वेळा आपल्या निर्णयांवर बाह्य वातावरणाचा, परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो. आपल्याला त्याची जाणीव असते, तरीही ती परिस्थिती आपल्याला बदलायला भाग पाडते. आणि पैशांबाबत घेतलेले निर्णयही याला अपवाद नाहीत. पैशांचे निर्णय घेताना फक्त आपली समज किंवा इच्छाशक्तीच महत्त्वाची नसते. त्या निर्णयावर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा फार मोठा परिणाम होत असतो. म्हणूनच जो निर्णय तुम्ही घेतलेला असतो तो त्या क्षणी योग्य वाटतो, पण बाह्य परिस्थिती बदलली की त्याचा परिणामही बदलू शकतो. मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला हे मान्य करावं लागतं की परिस्थिती आपल्या हातात नसते. आपण एका विचाराने, एका दृष्टिकोनातून निर्णय घेतो, पण नंतर बाह्य परिस्थिती इतकी बदलते की तोच निर्णय पूर्णपणे वेगळा वाटू लागतो. या निर्णयांचा परिणाम आपल्या आयुष्यावर खोलवर होत असतो. आणि विशेषतः पैशांच्या बाबतीत हे परिणाम इतके गहिरे असतात की ते आपलं भविष्यच ठरवून टाकतात. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की पैशांबाबत निर्णय घेताना तुमचं अंतर्मन जे सांगत होतं त्यावर बाह्य परिस्थितीचा किती प्रभाव पडलेला होता? समजा तुम्ही एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता. तुमचं मन सांगतं, हा निर्णय धाडसी आहे, पण योग्य आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात. तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतं की या व्यवसायासाठी वेळ द्यावा लागेल, संघर्ष करावा लागेल आणि आर्थिक अडचणींनाही सामोरं जावं लागेल. पण अचानक बाह्य वातावरण बदलतं. स्थानिक बाजारपेठेची परिस्थिती बदलते. ग्राहकांची मागणी कमी होते. कच्चा माल महाग होतो. व्यवसायाचा वेग मंदावतो. तुम्ही निर्णय घेतलेला असतो, पण बाह्य परिस्थिती त्याला गोंधळात टाकते. याचं कारण एकच असतं, बाह्य वातावरण बदललं की निर्णयांचे परिणामही बदलतात. तुम्ही सुरुवातीला योग्य जोखीम घेतलेली असते, पण परिस्थितीतील अचानक बदल तुमचं भविष्य वेगळ्याच दिशेने नेतो. आता आणखी एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही एक मोठं घर विकत घेतलं आहे, कारण तुम्हाला कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी आहे. तुमचं मन सांगतं हा योग्य निर्णय आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे. तुम्हाला वाटतं की घराची किंमत पुढे वाढेल. पण काही काळानंतर बाह्य परिस्थिती बदलते. घराच्या आसपासचा परिसर विकसित होण्याऐवजी निष्क्रिय राहतो. कधीकधी तर समस्याग्रस्तही बनतो. घराची किंमत वाढण्याऐवजी धोक्यात येते. आणि तेव्हा तुमचं मन म्हणतं कदाचित हा निर्णय चुकला. पण खरं काय असतं? तो निर्णय त्यावेळच्या परिस्थितीत योग्यच होता. फक्त बाह्य वातावरणातील बदल त्याच्या परिणामांवर प्रभाव टाकतात. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात असंच होतं. तुम्ही योग्य निर्णय घेतलेला असतो, पण परिस्थिती त्या निर्णयाला अपेक्षित उंची गाठू देत नाही. एक उदाहरण पहा. एक कुटुंब आहे जे प्रचंड मेहनतीने व्यवसाय उभा करतं. ते पूर्ण लक्ष देऊन पैसा गुंतवतात. त्यांना वाटतं की मेहनतीचं फळ मिळेल. पण अचानक एखादं मोठं आर्थिक किंवा नैतिक संकट येतं आणि संपूर्ण व्यवसाय अडचणीत सापडतो. त्यांचा निर्णय चुकलेला नसतो, पण परिस्थिती त्याचं भविष्य बदलते. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही योग्य निर्णय घेतला,
तरीही निकाल वेगळाच लागला, याचं कारण एकच असतं. परिस्थिती आणि बाह्य वातावरण कधीकधी आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊन निर्णयांवर परिणाम करतात. म्हणूनच प्रश्न पडतो, निर्णयांइतकीच परिस्थितीही महत्त्वाची आहे का? अनेक वेळा लोक म्हणतात, तेव्हा असं केलं असतं तर परिस्थिती वेगळी असती. पण वास्तव असं असतं की कधी परिस्थिती आपल्या बाजूने असते तर कधी विरुद्ध. काही व्यवसाय योग्य निर्णयांमुळे आणि अनुकूल परिस्थितीमुळे यशस्वी होतात, तर काही वेळा परिस्थिती नकारात्मक असते आणि नुकसान होतं. जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा निर्णयांची खरी किंमत दिसते. पैशांच्या बाबतीत फक्त तुमचा निर्णय किंवा अनुभव पुरेसा नसतो. बाह्य परिस्थिती त्या निर्णयाच्या परिणामांवर खूप मोठा प्रभाव टाकते. जणू एखादी अदृश्य शक्ती तुमच्या निर्णयांची दिशा ठरवत असते. म्हणूनच पैशांबाबत घेतलेले निर्णय कितीही विचारपूर्वक असले तरी ते नेहमी आपल्या हातात नसतात. बाह्य वातावरण आणि परिस्थिती त्यावर मोठा प्रभाव टाकतात. आणि म्हणूनच प्रत्येक निर्णय घेताना परिस्थितीचं महत्त्व समजून घेणं, तिचा प्रभाव ओळखणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण निर्णय तुमचा असतो, पण निकाल तो अनेक वेळा परिस्थिती ठरवत असते. आपण सगळेच आपल्या आयुष्यात अनेक वेळा इतर लोकांचे निर्णय पाहतो आणि सहज मनात येतं, याने असं का केलं? हा निर्णय तर चुकलाच आहे. आपल्याला वाटतं की दुसऱ्यांचे निर्णय फक्त त्यांच्या कर्तृत्वावर आधारित असतात. पण खरं सांगायचं तर त्या निर्णयांच्या मागे एक मोठं जग दडलेलं असतं. त्यांचे अनुभव, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना. अनेकदा आपण हे सगळं न पाहताच निर्णयावर शिक्का मारतो आणि म्हणूनच त्या निर्णयामागचं खरं कारण आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं ती व्यक्ती चुकीचं वागत आहे किंवा आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. पण लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने त्या निर्णयावर ठाम विश्वास ठेवलेला असतो त्याचा जीवन प्रवास समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता थोडा विचार करा. आपण स्वतःचे निर्णयही इतरांच्या अपेक्षा, आपले अनुभव आणि परिस्थिती पाहूनच घेतो. मग जेव्हा आपण दुसऱ्यांचा निर्णय पाहतो तेव्हा त्याच निकषांवर त्यांना का मोजत नाही? त्या व्यक्तीचा अनुभव, त्याची जीवनशैली आणि त्याची परिस्थिती हे सगळं वेगळं असू शकतं आणि म्हणूनच त्याचा निर्णयही वेगळा असतो. तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्ही एखाद्या मित्राचा किंवा सहकार्याचा निर्णय पाहून म्हणालात, हा निर्णय योग्य नव्हता? तुम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न करता. तुमच्या दृष्टिकोनातून तो निर्णय चुकीचा कसा आहे हे सांगता. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा निर्णय त्याच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित असतो. त्याची परिस्थिती तुमच्यापेक्षा पूर्ण वेगळी असू शकते. म्हणूनच त्याचा विचार करण्याची पद्धतही वेगळी असते. उदाहरण पाहूया. समजा तुमचा एक मित्र आहे जो व्यवसायात मोठी जोखीम घेतो. तो यशस्वीही आहे. त्या निर्णयामागे त्याचे संघर्ष, त्याचे अपयश आणि त्यातून मिळालेले धडे असतात. तुमचं आयुष्य कदाचित अधिक स्थिर असू शकतं, म्हणून तुम्ही तो निर्णय घेणं टाळाल. तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण तुमचे अनुभव वेगळे आहेत. तुमच्या नजरेत तो निर्णय चुकलेला वाटेल, पण त्याच्या आयुष्याचा मागोवा घेतल्यावर तो निर्णय का योग्य वाटतो हे समजायला लागतं. आता आणखी एक उदाहरण. समजा तुमचा एक सहकारी आपली सगळी बचत एका ठराविक गुंतवणुकीत टाकतो. तुम्हाला ते धाडसी वाटतं, कदाचित अविचाराचंही वाटेल. पण त्याच्या आयुष्याकडे पाहिल्यावर एक वेगळंच चित्र समोर येतं. कदाचित त्याने आधी फारसं गमावलेलं नसेल किंवा त्याला लवकर मोठा बदल हवा असेल. त्याची आर्थिक स्थिती तुमच्यासारखी नसेल आणि म्हणूनच त्याच्यासाठी जोखीम घेणं योग्य वाटतं. त्याच्या नजरेत तो निर्णय अविचाराचा नाही, तर स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आहे. तुमच्यापेक्षा तो जास्त जोखीम घ्यायला तयार आहे आणि हे सगळं त्याच्या मानसिकतेतून येतं. पैशांबाबत निर्णय घेताना प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचा निर्णय पाहता तेव्हा तुमची मानसिकता तुमचं मत ठरवते. पण त्या व्यक्तीची मानसिकता समजून घेतली तर त्याचा निर्णय अधिक स्पष्ट दिसू लागतो, कारण ती मानसिकता त्याच्या संघर्षातून, परिस्थितीतून आणि अनुभवांतून घडलेली असते. उदाहरणार्थ, तुमचा एक मित्र आहे जो पैसे साठवतो, खर्च टाळतो. तो आजचा आनंद बाजूला ठेवतो कारण त्याला उद्याची सुरक्षितता हवी असते. त्याच्याशी बोलल्यावर तुम्हाला कळतं की तो भविष्याच्या भीतीतून नाही, तर अनुभवातून तो निर्णय घेतो. आणखी एक मित्र आहे जो पैसे धोकादायक गुंतवणुकीत टाकतो, कारण त्याला वेळेची किंमत माहीत आहे. त्याने आधी संधी गमावलेल्या असतात, म्हणून तो आज जोखीम घेतो. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. म्हणूनच इतरांच्या निर्णयांकडे पाहताना त्यांचा जीवन प्रवास समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यांचे संघर्ष, त्यांची परिस्थिती आणि त्यांची मानसिकता हे सगळं त्यांच्या निर्णयांना आकार देतं. तुम्हाला काय योग्य वाटतं ते त्यांना वेगळं वाटू शकतं आणि ते पूर्णपणे ठीक आहे. कधी स्वतःला विचारून पहा, मला अयोग्य वाटणारा निर्णय त्या व्यक्तीच्या आयुष्यात का योग्य असू शकतो? हा प्रश्न विचारलात की समज वाढते. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या निर्णयांचा मागोवा घेतो तेव्हा आपल्याला त्यांची विचारधारा, त्यांचे कष्ट आणि त्यांची स्वप्न समजायला लागतात आणि तेव्हाच आपण निर्णयांवर नाही तर माणसांवर विचार करायला शिकतो. दुसऱ्याचा निर्णय समजून घेणं म्हणजे फक्त आकडे पाहणं नाही, तो निर्णय त्याच्या आयुष्याची गोष्ट असते आणि ही जाणीवच आपल्याला अधिक समजूतदार बनवते. कारण शेवटी प्रत्येकजण वेगळ्या वाटेवर, वेगळ्या टप्प्यावर उभा असतो आणि त्याचा निर्णय त्याच्याच आयुष्याच्या संदर्भात योग्य असतो. काही लोकांसाठी पैसे कमावणं अगदी सहज, स्वाभाविक वाटतं, तर काही लोकांसाठी हाच प्रवास खूप कठीण आणि संघर्षपूर्ण असतो. का बरं?
कारण पैसे कमावण्याबद्दल आणि त्या पैशांवर नियंत्रण ठेवण्याबद्दल प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. संघर्ष, परिस्थिती, आर्थिक वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिकता. म्हणूनच जे एका माणसाला सोपं वाटतं तेच दुसऱ्याला अवघड, धोकादायक किंवा अशक्य वाटू शकतं. आणि हाच फरक आपल्या आर्थिक निर्णयांवर थेट परिणाम करतो. आता जरा स्वतःकडे पहा. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात संपत्ती मिळवायचा विचार करता तेव्हा तुम्ही सुरुवात कुठून करता? तुमच्याकडे त्या क्षणी जे आहे, ज्या संधी, ज्या मर्यादा, ज्या गरजा आहेत त्यावरूनच तुम्ही एक मार्ग निवडता. तो मार्ग तुम्हाला योग्य वाटतो कारण तो तुमच्या अनुभवांवर, परिस्थितीवर आणि आयुष्याच्या वास्तवावर आधारलेला असतो. पण तोच मार्ग दुसऱ्या एखाद्यासाठी कदाचित अजिबातच योग्य वाटणार नाही, कारण त्याची मानसिकता, त्याचे अनुभव आणि त्याचं आयुष्य वेगळं आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक लोक वेगवेगळ्या मार्गांनी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक मेहनतीवर आणि नियमित कामावर विश्वास ठेवतात. दररोज काम, सातत्य आणि थोड्या थोड्या पैशांची बचत. हळूहळू पण स्थिरपणे ते आपलं भविष्य सुरक्षित करतात. तर काही लोक वेगळा मार्ग निवडतात. गुंतवणूक, व्यवसाय किंवा धाडसी निर्णय. हा मार्ग थोडा अनिश्चित असतो, पण त्यात मोठा फायदा होण्याची शक्यता देखील असते. इथेच येते पैशाची मानसिकता. काही लोक खूप शिस्तबद्ध असतात. त्यांना वाटतं की मेहनत, वेळ आणि संयम याशिवाय संपत्ती मिळू शकत नाही. तर काही लोक अधिक साहसी असतात. जोखीम घेणं, संधी शोधणं आणि वेगळा विचार करणं हा त्यांचा स्वभाव असतो. आणि ते आपले निर्णय मिळालेल्या फायद्यावर, अनुभवावर आणि आत्मविश्वासावर घेतात. पैसा कमावणं फक्त इच्छा किंवा मानसिकतेवर अवलंबून नसतं. त्यामागे तुमच्या आयुष्यातले संघर्ष, परिस्थिती आणि आजूबाजूचं वातावरण यांचाही मोठा वाटा असतो. उदाहरणार्थ, एका व्यक्तीच्या आयुष्यात कधीच मोठी आर्थिक अडचण आली नाही. कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर होतं. शाळेच्या सहली, गरजा, इच्छा कधीच काही कमी पडलं नाही. अशा व्यक्तीसाठी पैसे कमावणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं तुलनेने सोपं वाटू शकतं. पण दुसऱ्या बाजूला काही लोक कायम स्थिरतेसाठी झगडत असतात. काम मिळवणं, सुरुवात करणं, गुंतवणूक करणं, प्रत्येक टप्प्यावर संघर्ष. त्यांच्याकडे मेहनत असते, प्रामाणिकपणा असतो, पण तरीही परिणाम लगेच दिसत नाहीत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या मार्गावर चालायला भाग पाडते. म्हणूनच त्यांच्यासाठी संपत्ती मिळवण्याचा प्रवास अधिक कष्टाचा, अधिक कठीण वाटतो. आपण पैसे कमावण्यासाठी जे निर्णय घेतो ते मुख्यतः आपल्या गरजांवर आधारित असतात. तुमची कौटुंबिक परिस्थिती, तुमच्या जबाबदाऱ्या आणि आयुष्याचा सध्याचा टप्पा हे सगळं ठरवतं की तुम्ही पैसे कसे आणि कुठून कमवायचा निर्णय घ्याल. म्हणूनच जेव्हा आपण इतरांच्या आर्थिक निर्णयांवर टीका करतो तेव्हा त्यांच्या परिस्थितीचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, एका व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत. ती आजच्या छोट्या सुखांपेक्षा उद्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते. म्हणूनच तिच्या निर्णयांमध्ये शिस्त असते, संयम असतो आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असतो. पण दुसऱ्या व्यक्तीकडे आधीच सुरक्षितता आहे. त्याच्याकडे जोखीम घेण्याची मोकळीक आहे. तो थोडं धाडस करतो कारण त्याला माहीत आहे की पडल्यावर सावरण्यासाठी त्याच्याकडे आधार आहे. त्याचे निर्णय अधिक जोखमीचे वाटू शकतात, पण त्यात फायदा देखील मोठा असू शकतो. काही लोक तात्काळ फायदा पाहतात तर काही लोक दीर्घकालीन सुरक्षिततेचा विचार करतात. म्हणूनच प्रत्येकाचा आर्थिक प्रवास वेगळा असतो. जोखीम घेण्याची मानसिकता इथे खूप महत्त्वाची ठरते. ज्या कुटुंबांमध्ये असुरक्षितता, आर्थिक ताण किंवा संघर्ष असतो तिथे जास्त जोखीम घेणं अवघड वाटतं. अशा लोकांना वाटतं पैसे जपून ठेवणं आणि स्थिरता राखणं हेच सर्वात सुरक्षित धोरण आहे. पण ज्यांच्याकडे आधीच आर्थिक स्थैर्य आहे ते मोठ्या संधी शोधतात, मोठे निर्णय घेतात, मोठा विचार करतात, कारण त्यांच्यासाठी जोखीम धोकादायक नसून एक संधी असते. म्हणूनच काही लोकांसाठी संपत्ती मिळवणं सोपं वाटतं तर काहींसाठी तोच प्रवास कठीण असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. एखादा मार्ग सोपा की अवघड वाटतो हे त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर आणि मानसिकतेवर ठरतं. संपत्ती मिळवायला लागणारा वेळही प्रत्येकासाठी वेगळा असतो. काही लोक योग्य निर्णय, योग्य वेळ आणि योग्य संधीमुळे लवकर यशस्वी होतात, तर काही लोक प्रचंड मेहनत करूनही दीर्घकाळ संघर्ष करतात. धाडस असतं, प्रयत्न असतात, पण परिस्थिती आणि वेळ त्यांच्या प्रगतीला हळू करते. आणि शेवटी या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिकता. सकारात्मक विचार, स्पष्ट ध्येय आणि स्वतःवर विश्वास. जितके आपण सकारात्मक राहतो तितक्या संधी आपल्याला दिसू लागतात. आपला दृष्टिकोन, आपली विचारसरणी आणि निर्णय घेण्याची पद्धत हेच आपल्या आर्थिक भवितव्याची दिशा ठरवतात. संपत्ती मिळवण्याचा एकच ठराविक मार्ग नसतो. काहींसाठी तो सुरक्षित आणि स्थिर असतो तर काहींसाठी आव्हानात्मक आणि साहसी. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि प्रत्येकाचा अनुभवही वेगळा आहे. हे समजून घेतलं तर आपण फक्त पैसे कमवायला नाही तर पैशांबरोबर शांततेने जगायलाही शिकतो. आपण पैशांबाबत जे निर्णय घेतो ते आपल्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत राहतात. हे निर्णय फक्त त्या क्षणापुरते मर्यादित नसतात. ते आपल्या भविष्यात, आपल्या विचारसरणीत आणि आपल्या मानसिकतेतही खोलवर ठसा उमटवतात.
पैशांबद्दल घेतलेला एखादा निर्णय त्यावेळी साधा वाटू शकतो, पण त्याचा परिणाम अनेक वर्ष, कधीकधी आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. कधीकधी आपण एखादा छोटासा निर्णय घेतो आणि त्याकडे फारसं लक्षही देत नाही, पण तोच निर्णय हळूहळू एक मोठा वळण घेऊन आपल्या आयुष्याची दिशा बदलतो. जरा विचार करा, घर घेण्याचा निर्णय, मोठी गुंतवणूक किंवा पैशांची योग्य दिशा ठरवणं, हे निर्णय किती दूरपर्यंत परिणाम करू शकतात. निर्णय घेताना आपल्याला लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत, पण जेव्हा ते परिणाम हळूहळू समोर यायला लागतात तेव्हा कळतं की एका निर्णयाचा अर्थ आपल्या आयुष्यात किती मोठा असतो. अनेक वेळा पैशांबद्दल घेतलेले निर्णय त्या क्षणी फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने करिअरच्या सुरुवातीला एक मोठा गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यावेळी तो निर्णय थोडा धाडसी पण योग्य वाटलेला असतो. त्याला वाटतं हा निर्णय बरोबर आहे, पण काही वर्षांनंतर त्या निर्णयाचे परिणाम स्पष्ट दिसू लागतात. तो निर्णय त्याच्या आर्थिक स्थिरतेवर परिणाम करतो, त्याच्या मानसिकतेवर परिणाम करतो आणि कधीकधी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पैशांबद्दल घेतलेले असे निर्णय बहुतेक वेळा दीर्घकालीन परिणाम घडवतात. काही निर्णय इतके खोलवर परिणाम करतात की आपल्याला त्याची जाणीव खूप उशिरा होते आणि तेव्हा वाटतं हा निर्णय घेताना आपण थोडं थांबून विचार केला असता तर बरं झालं असतं. म्हणूनच पैशांबद्दल निर्णय घेताना सतर्क राहणं आणि स्वतःचं आत्ममूल्यांकन करणं खूप गरजेचं ठरतं. पैशांबद्दलचे निर्णय म्हणजे फक्त शेअर, गुंतवणूक किंवा व्यवसाय एवढंच नसतं. खरं तर आपण रोज अशा अनेक निवडी करतो ज्या आपल्या भविष्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आपल्या बचतीचा मोठा भाग घराचं कर्ज फेडण्यासाठी वापरला. यामुळे त्याचं आजचं आयुष्य थोडं कष्टाचं होतं, पण दीर्घकाळात त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते, मनावरचं ओझं कमी होतं आणि भविष्य अधिक स्थिर होतं. कधीकधी योग्य निर्णय घेतला तरी त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. प्रत्येक आर्थिक निर्णयाचं वजन त्या क्षणी आपल्याला समजतच असं नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने घर घेतलं, मोठं कर्ज उचललं. त्या निर्णयामुळे त्याने आपल्या भविष्यासाठी एक मजबूत पाया घातला, पण त्याचे परिणाम हळूहळू काही वर्षांनंतर दिसायला लागतात. पैशांबद्दल घेतलेले निर्णय नेहमीच आपल्या परिस्थितीवर अवलंबून असतात. आज जे आपल्याला योग्य वाटतं ते आपल्या भूतकाळातील अनुभवांवर आणि आजच्या परिस्थितीवर आधारित असतं, पण भविष्यात त्याच निर्णयांचे परिणाम वेगळ्याच स्वरूपात समोर येऊ शकतात. समजा, आज तुमचं उत्पन्न चांगलं आहे म्हणून तुम्ही मोठं कर्ज घेतलं. आज तो निर्णय योग्य वाटतो, पण उद्या उत्पन्न कमी झालं किंवा व्यवसायात अडचण आली तर त्याच कर्जाचा भार खूप मोठा वाटू लागतो. म्हणूनच परिस्थिती बदलली की निर्णयाचं वजनही बदलतं. चांगल्या काळात निर्णय सोपे वाटतात, वाईट काळात तेच निर्णय कठीण होतात. आणि इथेच पैशांबद्दलच्या निर्णयांचा खरा धोका लपलेला असतो, कारण हे निर्णय एकतर तुम्हाला पुढे नेतात किंवा अडचणीत अधिक अडकवतात. संपत्ती निर्माण करायची असेल तर दीर्घकालीन दृष्टिकोन असणं खूप गरजेचं आहे. आज जोखीम घेतली, आज गुंतवणूक केली तर आजच फायदा होईलच असं नाही, पण योग्य निर्णय असेल तर काही वर्षांनंतर त्याचे फायदे स्पष्टपणे दिसू लागतात. तेव्हा कळतं की संयम आणि दूरदृष्टी पैशांच्या बाबतीत किती महत्त्वाची आहे. म्हणूनच पैशांबद्दल निर्णय घेताना आज आणि उद्या यांच्यात समतोल साधणं फार गरजेचं आहे. आजची गरज आणि उद्याची सुरक्षितता दोन्हींचा विचार केला पाहिजे. कधीकधी आज घेतलेला एक योग्य निर्णय तुमच्या भविष्यात अप्रत्यक्ष पण मोठा फायदा देतो. पैशांबद्दलचे निर्णय फक्त आर्थिक नसतात, ते भावनिक आणि मानसिकही असतात. घराचं कर्ज, व्यवसायातली जोखीम, गुंतवणुकीचा दबाव, हे सगळं मनावर आणि कुटुंबावर भावनिक ताण निर्माण करू शकतं. त्याचप्रमाणे एक चुकीचा निर्णय दीर्घकाळ आर्थिक आणि मानसिक वेदना देऊ शकतो. म्हणूनच पैशांबद्दलच्या निर्णयांचा अर्थ फक्त पैशांपुरता मर्यादित नसतो. तो निर्णय तुमचं मन, तुमचं कुटुंब आणि तुमचं संपूर्ण आयुष्य प्रभावित करतो. प्रत्येक आर्थिक निर्णय एक ठसा सोडतो. काही ठसे हलके असतात, काही ठसे आयुष्यभर राहतात. म्हणूनच पैशांबद्दल निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने निर्णय घेणं हेच खरी शहाणपणाची खूण आहे. हे अनुभवच हळूहळू आपले विचार घडवतात, आपले निर्णय ठरवतात आणि आपलं वागणं आकाराला आणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही सुखद क्षण असतात, काही कठीण प्रसंग असतात, काही संघर्ष असतात तर काही शिकवण देणाऱ्या चुकाही असतात. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर, दृष्टिकोनावर आणि निर्णयांवर होत असतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एका व्यक्तीचा अनुभव दुसऱ्या व्यक्तीला तसाच लागू होईलच असं नाही, कारण अनुभवांचा परिणाम नेहमी परिस्थितीवर अवलंबून असतो. कधीकधी एकाच परिस्थितीत उभे असलेले दोन माणसंही पूर्णपणे वेगळे निर्णय घेतात. आणि खरं सांगायचं, याच वेगळेपणात निर्णय घेण्याचं खरं शहाणपण दडलंय. तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्ही एखाद्या मित्राच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या निर्णयावर प्रश्न विचारलात? तो निर्णय तुम्हाला चुकीचा वाटतो, पण त्याला मात्र तो अगदी योग्य वाटतो. कारण काय? कारण त्याचा अनुभव वेगळा आहे, त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे, त्याच्या आयुष्याचा प्रवास तुमच्यासारखा नाही. म्हणूनच त्याच्या दृष्टीने तो निर्णय योग्य असू शकतो. हे समजून घेतलं तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, एका आयुष्याचा अनुभव दुसऱ्या आयुष्यात जसाच्या तसा उतरू शकत नाही, कारण प्रत्येक अनुभवाचा संदर्भ वेगळा असतो.
आपण आजपर्यंत जे निर्णय घेतले आहेत ते फक्त आपल्याच आयुष्याशी जोडलेले असतात. आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, आपलं सामाजिक स्थान, आपलं काम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले वैयक्तिक अनुभव, या सगळ्यांचा प्रभाव आपल्या प्रत्येक निर्णयावर असतो. म्हणूनच एकाच परिस्थितीत असलो तरी तुमचा निर्णय आणि दुसऱ्याचा निर्णय वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या वेळी तुम्ही पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला. तुमच्या दृष्टीने तो खर्च योग्य आहे कारण तुम्ही त्यामागचं मूल्य पाहिलं आहे. पण त्याच वेळी तुमचा मित्र ते पैसे खर्च न करता जपून ठेवतो कारण त्याला आर्थिक सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते. तुम्ही त्याच्या निर्णयावर टीका करू शकता, पण त्याच्या आयुष्यातील परिस्थिती आणि अनुभव त्याला तो निर्णय घ्यायला भाग पाडतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण वेगवेगळ्या अनुभवांतून जात असतो. समजा तुम्ही तरुणपणी मोठी जोखीम घेतली आणि ती जोखीम तुमच्यासाठी फायदेशीर ठरली. तुमचं यश त्या धाडसामुळे मिळालं. पण दुसऱ्या बाजूला एखादी व्यक्ती आहे जिला जोखीम घेणं अस्वस्थ करतं. कुटुंबाची जबाबदारी, आरोग्याच्या चिंता किंवा स्थिर आयुष्याची गरज, या सगळ्यामुळे तो माणूस सुरक्षित मार्ग निवडतो. त्याच्यासाठी जोखीम न घेणं हीच योग्य निवड असते. म्हणूनच आजची परिस्थिती आपले निर्णय ठरवते. तुम्ही आणि दुसरी व्यक्ती एकाच ठिकाणी उभे असलात तरीही तुमचे निर्णय वेगळे असू शकतात आणि हे वेगळेपण पूर्णपणे नैसर्गिक आहे. आपले अनुभवच आपला दृष्टिकोन घडवतात. एखाद्या व्यक्तीने लहानपणापासून आर्थिक अडचणी पाहिल्या असतील तर तिचे निर्णय जास्त सुरक्षिततेकडे झुकलेले असतात. ती नकळत स्थैर्य शोधत असते, सुरक्षित भविष्य शोधत असते, त्यामुळे तिचे निर्णयही त्या सुरक्षिततेभोवती फिरतात. पण दुसरीकडे ज्याने कधी मोठा आर्थिक संघर्ष पाहिलेला नाही, ज्याचं आयुष्य तुलनेने सुरक्षित गेलं आहे, तो माणूस लवकर यशाच्या शोधात मोठी जोखीम घ्यायला तयार असतो. दोघांचे निर्णय वेगळे असतात, पण दोघेही चुकीचे नसतात कारण दोघांचे अनुभव वेगळे असतात. म्हणूनच एकाच परिस्थितीत वेगवेगळे निर्णय घेतले जातात. एखाद्याला जे अवघड वाटतं तेच दुसऱ्याला सोपं वाटू शकतं. याच कारणामुळे एका व्यक्तीचा अनुभव दुसऱ्यासाठी पुरेसा ठरत नाही, कारण प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्ष, विचार करण्याची पद्धत आणि प्रवास वेगळा असतो. समजा तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळा विचार केलेला आहे, कुटुंबाची परिस्थिती पाहिली आहे, इतरांचे अनुभव ऐकले आहेत आणि मगच हा निर्णय घेतला आहे. पण जेव्हा तुम्ही हा निर्णय दुसऱ्याला सांगता तेव्हा तो माणूस वेगळा विचार करतो. कदाचित त्याची परिस्थिती वेगळी असेल, त्याच्यासाठी व्यवसाय सुरू करणं धोक्याचं वाटत असेल, म्हणून तो तोच निर्णय घेत नाही. दोघेही आपापल्या जागी बरोबर असतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकतो. समजा तुमच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला आर्थिक सुरक्षितता हवी आहे, म्हणून तुम्ही कमी जोखीम असलेली योजना निवडता. पण दुसरीकडे एखादी व्यक्ती स्वप्नांच्या मागे धावते. ती मोठी जोखीम घेते कारण तिला मोठं काहीतरी साध्य करायचं असतं. दोघांचे निर्णय वेगळे असतात कारण दोघांचे अनुभव वेगळे असतात. आणि म्हणूनच दुसऱ्याच्या निर्णयांकडे पाहताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: एका व्यक्तीचा अनुभव दुसऱ्यावर लादता येत नाही. त्यांचे निर्णय त्यांच्या आयुष्याच्या परिप्रेक्ष्यातून जन्माला येतात. म्हणूनच पैशांबद्दलचे निर्णय फक्त आकड्यांवर नाही तर अनुभवांवर आधारलेले असतात. शेवटी एवढंच लक्षात ठेवा: एकाच परिस्थितीत असलो तरीही आपले विचार, अनुभव आणि निर्णय वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्याच्या प्रवासावरून निर्णय घेत असतो. म्हणून इतरांच्या निर्णयांचा आदर करा, त्यांच्या अनुभवांचा सन्मान करा आणि त्यांच्या दृष्टीने विचार करण्याचा प्रयत्न करा. हेच द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला शिकवतं. हे आपल्या आयुष्यातले सगळ्यात कठीण आणि सगळ्यात महत्त्वाचे निर्णय असतात. पैसा आपण कसा वापरतो, कुठे खर्च करतो, कुठे थांबतो, यावरच आपल्या जीवनाचा मार्ग ठरतो. आपण काय स्वीकारतो आणि कशाला नकार देतो हे सगळं या निर्णयांवर अवलंबून असतं. कधीकधी आपल्यावर योग्य निर्णय घ्यायलाच हवा असा दबाव असतो, तर कधी असे निर्णय घ्यावे लागतात जे आपली संपूर्ण जीवनशैली बदलून टाकतात. अशा प्रत्येक टप्प्यावर दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. पहिली गंभीरता आणि दुसरी संयम. पैशांबद्दल निर्णय घेताना आपल्याला अनेक गोष्टी एकाच वेळी डोक्यात ठेवाव्या लागतात. काही निर्णय तात्पुरतं समाधान देतात, पण त्यांचे दीर्घकालीन परिणाम मात्र खूप गंभीर असू शकतात. म्हणूनच पैशांबद्दलचे निर्णय फक्त भावनेच्या भरात किंवा इतरांच्या मतांवर अवलंबून घेऊ नयेत. तिथे विचार हवा, संयम हवा आणि स्पष्ट दृष्टिकोन हवा. आता गंभीरता म्हणजे नेमकं काय? गंभीरता म्हणजे निर्णय घेताना त्याचा फक्त आजचा परिणाम नाही तर उद्याचा परिणामही पाहणं. पैशांबद्दलचे अनेक निर्णय अनिवार्य असतात आणि त्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर खूप काळ टिकतो. पण अनेक लोक काय करतात? घाई करतात, इतरांच्या दबावाखाली येतात आणि क्षणिक फायद्यासाठी चुकीचे निर्णय घेतात. हो, कधीकधी त्यातून तात्पुरता फायदा होतो, पण तो फार काळ टिकत नाही. गंभीरतेने विचार करणं म्हणजे आत्ता मला काय हवंय इतकंच न पाहता याचा माझ्या आयुष्यावर पुढे काय परिणाम होईल हा प्रश्न स्वतःला विचारणं. हा निर्णय माझ्या कुटुंबावर कसा परिणाम करेल? माझ्या आर्थिक स्थैर्यावर काय परिणाम होईल? माझी जीवनशैली बदलणार का? हे सगळं शांतपणे, स्पष्टपणे समजून घेणं म्हणजेच गंभीरता. उदाहरण द्यायचं झालं तर घर घेण्याचा निर्णय.
घर छान आहे, राहायला आवडेल हे महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबतच हेही पाहायला हवं कर्जाचे हप्ते कसे भरले जाणार, घराच्या देखभालीचा खर्च किती असेल, आणि हा निर्णय माझ्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेला बळ देणार आहे की अडचण. प्रत्येक मोठ्या निर्णयामागे मानसिक तयारी आणि खोल विचार असायलाच हवा. आता येऊया संयमाकडे. संयम म्हणजे घाई न करता योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. आजच्या जगात आपल्याला सगळं लगेच हवं असतं. लगेच समाधान, लगेच आनंद, लगेच यश. काहीतरी आकर्षक दिसलं की आपण लगेच निर्णय घेतो. पण पैशांबद्दलच्या बाबतीत हा वेग धोकादायक ठरू शकतो. समजा एखाद्याला नवीन गाडी घ्यायची आहे. गाडी सुंदर आहे, फीचर्स भारी आहेत आणि घेतल्यावर आनंदही होणार आहे. पण जर संयम नसेल तर हा निर्णय पुढे जाऊन त्याच्या आर्थिक स्थितीला मोठा धक्का देऊ शकतो. कारण कर्जाचे हप्ते, इतर वाढणारे खर्च आणि देखभाल या सगळ्याचा विचार आधी केला नाही तर अडचणी नक्की येतात. संयम ठेवला, थोडं थांबलो आणि सगळं नीट तपासलं तर तोच निर्णय दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतो. पैशांबद्दलच्या निर्णयांवर इतरांचा प्रभाव असतोच, पण लक्षात ठेवा, इतरांनी घेतलेले निर्णय तुमच्यासाठी योग्य असतीलच असं नाही. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. म्हणूनच तुमचा निर्णय कधी-कधी दुसऱ्यांना चुकीचा वाटू शकतो. काही लोक टीका करतील, काही जण सल्ले देतील, पण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तो निर्णय तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करणार आहे हे तुम्हाला स्पष्टपणे माहीत असणं. लक्षात ठेवा, पैशांबद्दलच्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी शेवटी तुमचीच असते. तात्पुरता आनंद देणारे निर्णय सोपे असतात, पण आयुष्य घडवणारे निर्णय संयम आणि गंभीरतेतूनच घेतले जातात. कधीकधी आपल्याला वाटतं कोणीतरी दुसरं आपल्याला योग्य मार्ग दाखवेल, पण त्या व्यक्तीचा अनुभव, त्याची परिस्थिती तुमच्यापेक्षा वेगळी असू शकते. म्हणूनच सल्ले ऐका, पण निर्णय घेताना तुमची परिस्थिती केंद्रस्थानी ठेवा. पैशांबद्दल निर्णय घेताना संयमाचा उपयोग फक्त आजसाठी नाही तर उद्यासाठी असायला हवा. जो निर्णय तुम्हाला भविष्यात अधिक स्थिर, अधिक सुरक्षित आणि अधिक शांत जीवन देईल तोच खरा योग्य निर्णय. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे तुमचं मानसिक शांतता आणि स्थैर्य. गंभीरता आणि संयम या दोन गोष्टी जर तुमच्या निर्णयांत असतील तर तुम्ही फक्त पैसेच नाही तर एक मजबूत आणि विश्वासार्ह भविष्य घडवू शकता. नो वन्स क्रेझी हा अध्याय आपल्याला एक फार महत्त्वाची गोष्ट शिकवतो. ती म्हणजे पैशांबद्दल कोणीही वेडा नाही. प्रत्येक माणसाचे पैसे, संपत्ती आणि जोखीम याबद्दलचे विचार वेगळे असतात. आणि त्यामागचं कारण एकच आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. आपले अनुभव वेगळे आहेत, आपली परिस्थिती वेगळी आहे. आपण ज्या काळात ज्या अडचणींमधून गेलो आहोत त्यावरूनच आपला दृष्टिकोन तयार होतो. जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा इतरांच्या पैशांबद्दलच्या निर्णयांमध्ये आपल्याला चूक दिसेनाशी होते. पैशांच्या बाबतीत सही किंवा चूक असं ठामपणे काहीच नसतं. कोणी मोठी जोखीम घेतो, कोणी अगदी सावधपणे चालतो, कोणी स्थिरतेला महत्त्व देतो तर कोणी वेगाला. हे सगळे निर्णय त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या टप्प्यावर आधारित असतात. प्रत्येक निर्णय त्या व्यक्तीच्या जीवनातील एक कडी असते जी त्याला त्याच्या परिस्थितीत सगळ्यात योग्य वाटते. म्हणूनच पैशांबद्दलच्या निर्णयांमधील ही विविधता पूर्णपणे नैसर्गिक आहे. जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हा आपल्यात सहानुभूती निर्माण होते. आपण इतरांच्या निर्णयांचा आदर करायला शिकतो. माझा निर्णय वेगळा आहे पण तुझा निर्णयही चुकीचा नाही हा दृष्टिकोन तयार होतो. आणि हाच दृष्टिकोन आपल्याला अधिक समजूतदार, अधिक शांत आणि अधिक परिपक्व बनवतो. या अध्यायाचा शेवटचा संदेश एकच आहे, पैशांच्या बाबतीत स्वतःच्या निर्णयांचा आदर करा आणि इतरांच्या निर्णयांनाही समजून घ्या. कारण कोणीही वेडा नाही, सगळे फक्त त्यांच्या अनुभवांनुसार निर्णय घेत आहेत. आशा आहे मित्रांनो, नो वन्स क्रेझी या चॅप्टरवरची ही चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि कदाचित पैशांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आज थोडासा तरी बदलला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर सांगा. बोलकी पुस्तके चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी असंच ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि मनाला भिडणारं साहित्य सतत घेऊन येत राहणार आहोत. आणि हो, पैशांबद्दलचा दृष्टिकोन बदलला तर आयुष्यही बदलू शकतं. पुन्हा एकदा धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत, एका नव्या विचारासोबत.